प्रेम लग्नानंतरचे पार्ट 6. चला आता एंगेजमेंट रिंग घाला एकमेकांना, बाबा म्हणाले. निशा, तू पेड्यांचा बॉक्स काढ जरा, सागरची आईस निशाला म्हणाली. हो, एकच मिनिट आई. इकडे सागरने रिंग घातली आणि सायली घालणार तर ती तिच्या हातातून पडली. सगळीच शोधू लागली. अरे इथेच असेल कुठेतरी, रमेश म्हणाला. सायली, अगं काय आहे, एक रिंग सावळता नाही आहे तुला, बाबा म्हणाले. सॉरी, सायली म्हणते आणि सागर हळूच म्हणतो. सॉरी म्हणता येते वाटतं हिला. आणि रिंग शोधणारी ती त्याच्याकडे रागाने डोळ्यात डोळे घालून पाहते. ठीक आहे, घाबरली असेल ती, डॅड म्हणाले. घाबरली? जोकच केला डॅडने तर, सागर हसतो. ती बघ तिथे आहे. निशाने ती उचलून तिच्या हातात दिली आणि तिने ती लगेचच घातली. चला पेढा भरवा आता एकमेकांना, ती भरवते आणि बेसावत तो भरवणार तर सर्वांच्या न कळत त्याचं बोट चावते ती. तसा तो पटकन हात बाजूला घेतो आणि बळीच हसतो. सॉरी, मला लेट झाला यायला. रोहितचा अचानक दरवाजातून आवाज आला आणि सागर त्याला काय किती वेळ म्हणून खुणावत होता. थोडा वेळ फोटो वगैरे काढायचे चालू होते तर सागर जाणून बुजून तिला स्वतःजवळ ओढत फोटोला पोज देत होता आणि ती रागाने आणखी लाल व्हायची, कारण सर्वांसमोर तिला गप्प बसावं लागत होती. तरीही त्यातून तिने त्याला चिमटा काढलाच. अरे बापरे, इथे बरेच मच्छर दिसतात, सागर मुद्दाम म्हणत होता. आणि ती त्याच्याकडे पाहत मनातच म्हणत होती, तू आता कर काय करायचं ते, तुला नंतर बरोबर बघते मी. जेवायला बसायच्या वेळेस सायली स्वतः किचनमध्ये आईला मदत करायला म्हणून गेली. सायली, चला, म्हणजे आता कळायला लागले थोडं तरी तुला. आईला वाटलं ती तिला मदत करायला आली आहे, पण तिला तर तिच्या प्लॅनवर काम करायचं होतं. मला सांग, मी काय करू, सायली आईला विचारत होती. ताटेभर, मी सांगते तशी, आई सांगत होती तशी ती सगळी ताटं भरत होती. आणि एका ताटात तिने आईच्या नकळत भाजीमध्ये खूप सारं तिखट मिसळलं आणि खिरीत मीठ, आणि ते स्पेशल ताट बाहेर घेऊन आली. ते ताट तिने समोर ठेवताच भावाने ते सागर पुढे सरकावलं आणि सागरने ते रमेशकडे आणि रमेशने रोहितकडे. हे तिने पाहिले तेव्हा तिला थोडं टेन्शन झालं. सगळ्यांना सगळ्यांची ताटं मिळाली होती. सायली आणि तिची आई सगळ्यात नंतर जेवणार होती. तिच्या बाबांनी सगळ्यांना जेवण सुरुवात करायला सांगितले. सायलीचं लक्ष रोहितकडे होतं आणि पहिला घास खाताच रोहितचं तोंड बघण्यासारखे झालं होतं. हे पाहून तिला खूप हसू यायला लागलं. तशी ती किचनमध्ये निघून गेली. अरे यार, हा सागर नेहमी का वाचतो. इकडं बाहेर सगळे व्यवस्थित जेवत होते, रोहित सोडून. जेवता जेवता सागरचे त्याच्याकडे लक्ष गेले. त्याने त्याला दुरूनच काय झालं असं खुणावलं. तो काही नाही असं म्हणत होता, पण जेवत सुद्धा नव्हता. सागर त्याच्यापासून दूर बसल्यामुळे त्याला काहीच कळत नव्हतं नक्की काय झाले ते. त्यात सायलीची आई रोहितला विचारत होती, तुला काही हवंय का, भाजी देऊ की खीर. नाही, नकोय, एवढंच म्हणत होता. आणि त्याला काही कळत नव्हतं की त्याला एकट्यालाच भाजी आणि खीर तशी का लागते, का सर्वांनाच. पण सगळे तर मुकाट्याने खात होते आणि त्याला एका क्षणाला उलटी आल्यासारखं होऊ लागलं. तसा तो अर्धवट जेवणावरून उठतो. अरे जेवला नाहीस तू, बघ सागर उठतोय हा, रमेश त्याचा भाऊ म्हणत होता. का रे रोहित, आर यू ओके ना, सागर म्हणाला. अरे झालं माझं. तो उठून हात धुवायला गेला. काही वेळाने सर्वांचे जेवण झाले. त्यानंतर सायली आणि तिची आई बसणार होत्या. सायली, सर्वांना तेवढी बडीशेप देऊन ये,
मग बसू आपण जेवायला. ती बडीशेप घेऊन सर्वांना देऊ लागली तर सागर आणि रोहित कुठे दिसत नव्हते. तिच्या लक्षात आलं आता सागरला पण कळेल, तो सांगेलच. बडीशेप ठेवून ती जेवायला जाणार तर ते दोघेही बाहेरून आले. सायली, अगं सागरला दिली का बडीशेप? बाबांचा आवाज येताच तिने ठेवलेली बडीशेपची डबी हातात घेतली आणि त्या दोघांसमोर धरली. ते सगळ्यांपासून थोडे दूर उभे होते. काय ग, तूच तिकड मिसळलं होतं ना भाजीत रोहितच्या? का माझ्यासाठी होतं ते? सागर सर्वांना न कळत तिचा हात पकडून रोहित समोर हळूच विचारू लागतो. मला नाही माहीत, मी नाही काही केले. कशाला खोटं बोलतेस? सांगू सगळ्यांना? काय? हात सोड माझा तू. सायली, जेवायला येतेस ना? आईने हाक मारली. हो आले, ती म्हणते आणि तो तिचा हात सोडतो. तशी ती पटकन जेवायला जाते. त्यांची जेवणं होताच सगळे निघू लागणार तर सायलीला सर्व मोठ्यांच्या पाया पडायला लावले आणि निरोप घेऊन ते सगळे निघून जातात. सायली, ऐक ना, मी पण निघते का आता? समीक्षा, जरा थांब ना यार. काय ग, मी कायमचे जरी इथे थांबले ना तरी मला थांबच म्हणशील. तू चल ना बेडरूममध्ये. काय झालंय आता? अगं, मी सागरच्या जेवणामध्ये भाजीत आणखी तिखट आणि खिरीत मीठ घातले होते. काय सांगतेस? बाप रे. मग? अगं मग काय, ते ताट गेलं नेमकं रोहितला. अरे देवा. समीक्षा मोठ्या मोठ्याने हसू लागली. अगं हसतीस काय? तो सागर हल्ली नेहमीच वाचतो. अगं पण बरं कोणाला कळलं नाही, शहाणीच आहेस तू. तरी तुला म्हटलं होतं की जरा शांत राहा, पण तुला जरा जास्त म्हणून दम नाही. आणि ती पुन्हा हसू लागली. तरीच म्हणते मी की तो का जेवत नव्हता, तू त्याचं तोंड पाहायला हवं होतं, समीक्षा म्हणाली. अगं आता तो सागर हसत असेल माझ्यावर, माझा डाव फसला म्हणून. तुझं काय खरं दिसत नाही. आता सध्या शांत राहा. माझं ऐकणार आहेस का? नाहीतर बघ मग हे असं होतं, घाईत घाई आणि संकटात नाही. तुला नाही कळणार माझा त्रास. माझ्या जागी असतेस ना तर कळालं असतं. बर बाई, पण विचारपूर्वक करत जा म्हणजे झालं. बर, आता तरी मला जाऊ दे. चल बाय. बर बाय. सगळे गेले आणि सगळेच फासे उलटे पडत होते. एक ही गोष्ट मनासारखी होत नव्हती आणि त्याचमुळे सायलीला आणखी टेन्शन आलं होतं. आत्ताशी तर एंगेजमेंट झाली आहे, लग्न झाल्यानंतर अजून काय काय होणार आहे याची भीती तिला आत्ता सतावू लागलेली होती. सायली झोपायला म्हणून बेडवर पडणार तर तिचा फोन वाजू लागला. पाहते तर सागरचा फोन येत होता. हा का मला आत्ता फोन करत आहे? उचलू का नको करत तो फोन डिस्कनेक्ट झाला. जाऊ दे म्हणेपर्यंत पुन्हा त्याचा कॉल येऊ लागला. तसा घाबरतच तिने त्याचा कॉल उचलला. काय आहे, कशाला फोन केला आहेस? होणारा नवरा आहे मी तुझा. मी फोन करणार आणि तुला तो उचलावा लागेल. नवरा? माय फुट. मी नाही म्हणत तुला माझा नवरा. काय करणार आहेस? किती दिवस? लग्न होईपर्यंत. त्यानंतर तेरी डोर मेरी ही मुठ्ठी में है. डोंट वरी बेबी. ए, तुम्हाला बेबी वगैरे नाही म्हणणार आहे, कळलं ना? बरं मग त्यापेक्षा चेटकीन कसं वाटतंय? तू ना फोन ठेव. ती फोनच कट करून टाकते आणि सायलेंट मोडला टाकून झोपते. पण तिला झोपच येत नव्हती. त्याला मात्र तिला असं सतवायला मज्जा येत होती. आता तर रोजचं झालं होतं. तो तिला फोन करायचा आणि चिडवायचा. एखाद्या वेळी तिने फोन उचलला नाही तर तिच्या आईबाबांना सांगायचा. ते तिला रागवायचे. त्यामुळे त्याला कळून चुकलेले की आईबाबांसमोर ती ऐकते. मग त्यांनाच तो प्रत्येक वेळेस पुढे करू लागला. त्या दिवशी होळीचा दुसरा दिवस होता.
सायली राहायची त्या सोसायटीमध्ये देखील होळी खेळली जायची. सायलीला सुट्टी असूनही ती रंग खेळण्यापासून दूर राहायची. तिला ते अजिबात आवडत नसायचं. म्हणूनच ती तिच्याच बेडरूममध्ये बसून होती. पण आज समीक्षा तिला न्यायला तिच्या घरी आली. चल म्हणून हट्ट करून बसली. तू खाली पाहायला तर चल, किती मजा करतात सगळे. तुला नाही लावणार कोणी कलर, मग तर झालं. बघ हा, नाहीतर तुला सोडणार नाही मी, सायली म्हणाली. बरं हो, चल आता, समीक्षा म्हणाली. त्या दोघी खाली आल्या. तिने व्हाईट कलरचा पंजाबी ड्रेस घातलेला. तिला आवडत नाही म्हणून फक्त एक कलरचा टिळा कपाळाला तेवढा लावलेला, आणि त्यातही ती खूप सुंदर दिसत होती. सगळ्यांचा चाललेला एन्जॉय पाहत ती स्माईल करत होती. एवढ्यात तिच्यासमोर कुठून तरी सागर आला. समीक्षा पण त्याला पाहून आली. म्हणाली, हे हॅपी होली सागर. हॅपी होली समीक्षा म्हणत तिने त्याला कलर लावला आणि त्यानेही तिला. काय ग, काही लोकांची आज होळी दिसत नाही, चक्क कलरच नाही लावला, सागर म्हणाला. अरे तिला नाही आवडत, समीक्षा म्हणाली. मग काय आवडतं काय, भांडायला, तो म्हणाला आणि ती हसू लागली. दोघांचं चाललेलं बोलणं ती दुरूनच ऐकत होती. तिथून निघण्याच्या तयारीत ती होती. तोच सागर तिच्या समोर जाऊन उभा राहिला. आज कलर खेळायचा असतो. हो, मग मी काय करू, तू खेळत आहेस ते बस झाले की. पण तू काय खेळत नाही, पण नवऱ्याला तरी कलर लावा ग. मी नसते माझे हात खराब करत तुझ्या गालाला लावून. लाव ग, एवढं काय होणार आहे, समीक्षा म्हणाली. तसा तिने रागाचा एक कटाक्ष समीक्षावर टाकला, तर एक सागरवर टाकला. चालू दे बाबा तुमची, मी जाते. ना ती ऐकणार ना तू. समीक्षा तिथून निघून जाते. लावतेस का आता, एक तर तू तरी लाव, नाहीतर मी तरी लावेन. काय जबरदस्ती आहे, पण मी लावल्यानंतर लगेचच निघायचं इथून. ओके डन. त्याने गाल पुढे केले आणि त्याचाच हात पकडून तिने त्याच्या गालाला कलर लावला. हा असा कोण लावतं कलर, मी लावते ना. कलर लागला ना मग झालं, तू निघू शकतोस. तिचा हात पकडून तिला स्टेअर केसमध्ये आणतो. काय, कुठे नेतोय तू मला, किती वेळा सांगितलं ग तुला, नीट बोलत जा. निघू शकतोस काय, आणि हात खराब करायचे नाही का आता. बघ मग मी काय करतो. त्याने तिला असं पकडलेलं की जाताच येणार नाही. सागर सोड मला, मी नाहीतर ओरडेन. हा ओरड ना मग, तसंही मी फक्त कलर लावतोय, तेही माझ्या होणाऱ्या बायकोला. काय, तू कलर लावणार नव्हतास हा मला, किती खोटं बोलतोस. मला नाही आवडत हे कलर वगैरे, समजत नाही का तुला, का त्रास देतो सारे. पण मला आवडतं ना ते करायला, जे तुला आवडत नाही. तो तिच्या डोळ्यात पाहत होता आणि ती अजूनही रागातच त्याला पाहत होती. त्याने तसेच तिच्याजवळ जात स्वतःचे रंगलेले गाल तिच्या गालावर लावले. हात नव्हते लावायचे ना माझ्या गालाला, मग आता काय करणार आहेस. मी कसा जिंकलो या आविर्भावात तिच्याकडे पाहत होता. तिच्या डोळ्यात राग आणि त्यामुळे आलेलं पाणी. तिने त्याला रागाने ढकलून दिले आणि त्यांच्या फ्लोअरवर धावत निघाली. तोही तिच्या मागे गेला. आई कुठे बाहेर गेली होती आणि बाबा एकटेच घरात होते. बेल वाजली तसा त्यांनी दरवाजा उघडला. पाहतात तर सायली. अरे, तू कलर खेळलीस आज चक्क. ती त्यांच्याकडे न पाहताच बेडरूममध्ये गेली आणि पाठीमागे लगेचच सागर आला. अरे सागर, तू ये ना आत. हो बाबा, हॅप्पी होली म्हणत थोडासा कलर त्यांनाही लावला आणि त्यांना भेटला. कॉफी घेणार का तू. चल मी बनवतो आज. हो चालेल. आई नाही का घरात. नाही, ती बाहेर गेली आहे. बर सागर, तुला तोंड धुवायचे असेल तर धुवून घे.
या बाजूला बेसिन आहे. हो आलोच म्हणत तो तोंड धुवून घेऊन पुन्हा बसला. काही वेळातच बाबा कॉफी घेऊन आले. ही घे कॉफी. बरं झाले की आज आलास. घरातले कसे आहेत सगळे? हो छान आहेत की सगळे. हिचा आवाज येईना. काय करते? सायली बाहेर ये, कॉफी केली. बाबा म्हणाले. नकोय मला. ती आतूनच चिडून बोलत होती. आरशासमोर स्वतःचा चेहरा पाहत होती. त्याने ज्या पद्धतीने कलर लावला ते आठवून रागच येत होता. पटकन जाऊन बाथरूममध्ये शॉवर घेऊ लागली.